नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, ही आपली रुची व्हरायटी आहे. रुची 1001. रुचीबद्दल सांगायचं झालं तर हे थोडं उंच वाढते. याला 2-2 शेंगा आहेत आणि शेंगा भरपूर प्रमाणात लागतात. आणि याची पानं बघा, हे अशी एकदम मोठे मोठे पाने होतात. आपले जे हे बेड दिसायलेत हे 4 फुटाचे बेड आहेत. आतमध्ये मित्रांनो शेवग्याची झाडं आहेत आणि आपण त्याच्यामध्येच आता गेल्या वर्षी आपण किमया केली होती. यावर्षी आपण रुचीचा टोकन पद्धतीने वापर केलेला आहे. आता हे आणि तुम्ही बघू शकता, आता जवळजवळ माझ्या मते 47-48 दिवस होत आलेत किंवा जास्तीत जास्त 50 दिवस धरून चला, तर सध्या वाढ अशी झालेली आहे. एकदम पूर्ण प्लॉट पॅक व्हायच्या कंडिशनला आलेला आहे आणि 4 फुटाचे बेड आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की याच्यातला अंतर किती असू शकते. आणि हे बघा, आता फूल वगैरे म्हणजे बसायच्या स्टेपला आहे. आता हे बघा, ह्याचा फुटवा बघा आणि याची फुलाची संख्या पण बघा. एकदम बुडापासून याला लागतात फुलं, असं घोसाच्या घोस एकदम. हे बघा. आणि आता आमच्याकडं थोडा पाऊस कमी आहे. हे बघा, जमिनीला बळी येतं कारण सातत्यानेच कंटिन्यू यावर्षी आमच्याकडे पाऊस कमीच आहे. आता हे आभाळ भरपूर आहे पण पाऊस नाही पडला. 2 दिवस झाला असंच चालू आहे. उगं 4 थेंब उरल्यात, वरचा पापुंद्रा तेवढा वल्ला हुलाला आहे की झालं. आणि यातली गोष्ट अजून एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, जिथं कुठं तुम्हाला हे असं झाड निदर्शनास येईल आपल्या प्लॉटमध्ये, शक्यतो हे सुरुवातीला कुठंतरी 1-2 असतात. आणि विषय काय मित्रांनो, हे झाड एवढ्या फास्ट म्हणजे याच्यावरला जे हा करपा रोग आहे, याला हळद्या आपण म्हणतो आपण, करपा कोणताही, याच्यामुळे काय होतं आहे, हे एका झाडापासून पूर्ण प्लॉटमध्ये एवढ्या फास्ट पसरते की बस. तर याला काय करायचं माहिती आहे का, सर्वात आधी हे जिथं पण झाड दिसेल ना असं डायरेक्ट त्याला उपसून काढा. आधी ह्याच्या फक्त शेंड्याला आहे, तुम्ही ध्यान करा, फक्त शेंड्याला याला डायरेक्ट उपसून काढा आणि याला शेताच्या साईडला नेऊन डायरेक्ट याला पुरून टाका. कारण दुसऱ्याच्या विरानात फेकलं तरी ते त्याच्या इथं पण पसरणार आहे आणि ते पुन्हा तिकडून आपल्याकडं पण येणार आहे. त्याच्यामुळे याला डायरेक्ट पुरून टाकायचं आहे. बघा किती मस्त म्हणजे वाढ झाली आहे. मला सुरुवातीला वाटत होतं की आमच्याकडे पाऊस तर नाहीच, तरी पण वाढ होईल न होईल असंच वाटत होतं. पण छान आहे. रुची 1001 याच्यामध्ये व्हरायट्या पण भरपूर निघाल्या. आता रुची 1001 आहे, 2001 आहे, पुन्हा नंतर 5001 काहीतरी आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जेवढं म्हणजे नवीन विकसित बियाणे येत आहेत मार्केटला, ते जरा वापरून पाहत चला. आता तुम्ही बघा, हे अक्षरशः आता कसलं वाढ झाली तुम्हीच सांगा. आता हे आता हे बघा, आता हे मोबाईलमध्ये कसं दिसतंय आता काय माहिती, पण जे डोळ्यानं मी बघतोय ना ते तर एकदम सुंदर आहे. म्हणजे की फुटवा पण जबरदस्त झालेला आहे. आपण एका ठिकाणी 2-3 बी या पद्धतीनं टोकन केलेलं आहे. आणि आता जरा फुल पण बसलेलं आहे बरं का. शक्यतो आपल्याला आत्तापर्यंत फवारण्या आपण 2 केलेलं होता, तर एक अजून 8 ते 10 दिवसांनी जेव्हा फुल पूर्णपणे बसणार आहे ना, त्यावेळेस एक फवारणी घेणार आहे आपण. त्यावेळेस मी सांगेन कोणती फवारणी घ्यायची ती. पण एक गोष्ट नंतर मला सातत्याने कळाली बरं का. आपण 1 वर्षापासून ही पद्धत वापरतोय. त्याच्या अगोदर आपण पण घरच्याच्या मनावरच करत होतो. पण 1 वर्ष झालं आपण प्रकार शेतीचा बदललेला आहे. बी किती लागतंय हे महत्त्वाचं राहिलंच नाही. बी तुम्ही कसं, एक जण आहे ना 30-30, 40-40 किलो एकरी बी टाकतात. त्याच्यात काहीच मजा नाही. तुम्ही बी कितीही टाका, काहीच फायदा नाही. अहो, इथं 15 किलोमध्ये 15-15 क्विंटल माल निघाला. मग तुम्ही 40 किलो टाकून काय फायदा आहे का तुमचा? फक्त ती मोठेपणा झाला, माझ्या शेतात एवढं बी पडलं तेवढं बी पडलं, त्याच्यात महत्त्व राहिलं नाही. मित्रांनो, बेड पद्धत करा. आणि बेड पद्धत तर ज्या ठिकाणी तुमचं पाणी थांबते ना तिथं तर रामबाण इलाज आहे. एक वेळ करून बघा तुम्ही. फक्त ज्या ठिकाणी तुमचं समजा चवाळाचं रान आहे, जिथं पाणी थांबून राहतं आहे, तिथं काही करता येत नाही, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट बेड करा आणि बेडवर टोकन करा आणि मग बघा कसं सोयाबीन येते. नंतर तुम्ही विसरून जाताल ती बाकीची पद्धत.
आणि त्याच ठिकाणी नाही, दुसरी कुठंही तुम्ही बेड पद्धत केल्याचा फायदा काय माहिती आहे का मित्रांनो? पूर्ण माती एकतर त्याला भेटते. आपल्याकडं आता आमच्याकडं तर हलक्या जमिनी आहेत. बेड केल्यामुळं माती एकवटली जाते. पूर्ण बेडवर पिके आल्यामुळं पाणी जास्त, म्हणजे पाऊस जास्त पडला तरी त्याचं पाणी त्याच्या मुळाला कंटिन्यू लागून राहत नाही, वापसा कंडिशनवर राहते. त्याच्यामुळे भरपूर फरक आहे बरं का. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. रिप्लाय नक्की करत जावा.